नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं मस्त असा दुधी भोपळा घेतला आहे आणि अक्षरशः साल काढून संपूर्ण असा व्यवस्थित साफ केलेला आहे. पहा, आपण कायमच भोपळ्याची भाजी खातो, पण कधीतरी वेगळ्या पद्धतीने केली की खरंच खूप टेस्टी अशी भाजी लागते. हे बघा, आता याच्यात मी आधीच टाकलेलं आहे कोथिंबीर, लसूण टाकला आहे, जिरं टाकलं आहे, मिरच्या टाकल्या, थोडासा शेंगदाण्याचा कूटही टाकून घेतला आहे. अशा पद्धतीने याला साहित्य लागतं. साहित्यही काही जास्त नाही आहे मैत्रिणी. मग पहा, थोड्याच मसाल्यामध्ये आपली भाजी आज भोपळ्याची अक्षरशः अप्रतिम अशी होती. चला, आता भोपळा छानपैकी धुवून घेतलेला आहे. तो पूर्ण मी असं ताटात काढते. हे बघा, मस्त असं ताटात काढून घ्यायचा मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, ताटात पूर्ण भोपळा काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये अगदीच थोडं तेल, थोड्याच तेलामध्ये भोपळ्याची आपली रेसिपी अगदीच चवदार अप्रतिम अशी ही लागते. पहा, आणि भोपळा हा शरीरासाठी खरंच खूप खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळं भोपळ्याची भाजी कायमच करीत जावं. आठवड्यातून 2 वेळा तरी हा भोपळा खावा. तेल अगदीच चांगल्या पद्धतीने जरा तापून द्यायचं. जास्त बी नाही तापवायचं की आपल्या अंगावर उडे ना म्हणून, असं नाही तापवायचं. अगदी मध्यम असं तेल तापवायचं. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायची मस्त अशी मोहरी अगदी छान तडतडली. त्याच्यानंतर लगेच जिरी टाकायची. पहा, लगेच आपल्याला कढीपत्त्याची पानंही टाकून द्यायची. पानं अगदीच चांगल्या पद्धतीने तडतडली आणि मोहरी जिरी बी छान अशी का मस्त रंग आला आहे, म्हणजे आपलं अगदीच मस्त असं तडतडलं आहे बरं का. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात आता टाकायची थोडीशी हळद टाकून त्याच्यानंतर थोडासा हिंगही टाकायचा. हिंगाने अगदी छान अप्रतिम अशी चव येते. आता हे पूर्ण हलवून घेतल्याच्यानंतर आपण जे घेतलेल्या वस्तू होत्या त्या वाटलेल्या ते आता मी टाकून घेणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही, पूर्ण हे टाकणार आहे आणि पुन्हा मसाला मिक्स करून घेणार आहे. शेंगदाणे आधी भाजून घेतलेले होते बरं का मैत्रिणी, थोडेसे खरपूस असे भाजलेले होते आणि त्याच्यानंतरच त्याच्यात टाकलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आता याच्यात टाकायचा आपण धुवून घेतलेला भोपळा. हे बघा, भोपळा हा मी पूर्ण असा धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि त्याच्यात टाकून दिला. आता चला मिक्स करून घेऊया. अगदीच आपण शेंगदाण्याची आमटी कशी करतो, कशी खातो, कशी लागते, अगदी तसाच हा भोपळा लागतो. काही फरक नाही पडत, काही त्याच्यात फरकच जाणवणार नाही. पण हा भोपळा खरंच म्हणतात ना, BP, शुगर याला खूप चांगला असतो भोपळा. आणि डाएटवाल्यांनासुद्धा हा दुधी भोपळा खरंच खूप म्हणजे खूप शरीरासाठी खूप आयुर्वेदिक असतो. त्याच्यामुळे ही भोपळ्याची भाजी नक्कीच आठवड्यातून 2 वेळा करीत जा. चला, आता पूर्ण भोपळा आपला मिक्स करून झालेला आहे इथं. त्याच्यानंतर आपल्याला असा मिक्स भोपळा केल्याच्यानंतर पहा, आपल्याला त्याच्यात टाकायचे पाणी. हे बघा, आता मिक्सरचा बाऊल मी सळून घेतलेला आहे, तो तसंच ओतणार आहे बरं का. हे बघा, एवढंच पाणी टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे. आणि आपली ही भाजी अक्षरशः 5 मिनटात तयार होते. चला, आता याच्यावर 1 मिनटं झाकण ठेवूया. आणि मैत्रिणी, झाकण मी पुन्हा काढणार आहे बरं का, कारण की झाकण 5च मिनटं ठेवून पुन्हा काढणार आहे, कारण की त्याला उकळी आली की ते उतू जाऊ शकते. बघा, छान असं उकळलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि मस्तपैकी त्याला शिजते. आता याच्यावर काय आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, असाच हा भोपळा शिजून द्यायचा आहे बरं का. अक्षरशः इतका चविष्ट अप्रतिम अशी ही भोपळ्याची भाजी लागते. पहा, पूर्ण भाजी तयार झालेली आपली, पाहू शकता. मस्त लपथपीत अशी भाजी झालेली आहे आणि खरंच खायला खूप टेस्टी. कधीही तुम्ही कंटाळणारच नाही अशी भोपळ्याची भाजी खायला. चला मैत्रिणींनो, आवडला असेल तर नक्कीच सांगा. बाय.